केशवराव नाट्यगृहाला आग लावली हे सिद्ध झालंय, राजेश लाटकर यांचा आरोप। वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्य फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात घटनेच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ आढळल्याचं आता स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे ही घटना निव्वळ अपघात नसून नियोजनपूर्वक घडवून आणलेला कट असण्याची दाट शक्यता काँग्रेसनं वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या नेतृत्वाखालील आज शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेल्या या नाट्यगृहाच्या आगीमागील सत्य बाहेर येणं ही केवळ कायदेशीरच नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे। लोकप्रतिनिधींनी कोणत्याही दबावाला न बळी पडता निष्पक्ष आणि वेळोबद्ध तपास करून दोषींवरती कठोर कारवाई करावी। जर योग्य कालावधीत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आलाय। 8 ऑगस्ट 2024 ला कोल्हापूरकरांच्या दृष्टीने फार मोठी दुर्दैवी घटना घडली होती की संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आग लागून बक्षिस्तानी पडलं होतं, राख रांगोळी झालेली आहे। त्यावेळेला सगळ्यांना वाटून आलेलं होतं की शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे आग लागली। पण आता माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध झालेली आहे की सदरची आग ही शॉर्ट सर्किटनं लागलेलीच नाही आहे। ही आग ज्वालाग्रही पदार्थ, पेट्रोलियम पदार्थाचा वापर करून केल्यामुळे लागलेली आहे। मग त्या नाट्यगृहामध्ये पेट्रोलियम पदार्थ आले कुठनं? प्लॅस्टिक कॅन आणि पेट्रोलियम पदार्थ हा पूर्णपणे हा रिपोर्ट आहे। त्या रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख आहे। एक्झिबिट 4, 5, 6, 7 ते जे 4 पद्धतीचे नमुने घेण्यात आले होते त्यामध्ये पेट्रोल, हायड्रोनिक पदार्थ त्यात उपलब्ध म्हणजे आढळून आलेले आहेत। मग असं असताना आज या घटनेला जवळजवळ 2.5 वर्ष झाली। तो तपास त्या दृष्टीने झालेलाच नाही आहे। तपास फक्त तिथल्या कोण कामावर होतं त्यांचे जबाब, आजूबाजूचे जबाब एवढंच करून हा तपास कायमपणे तपासावर आहे असं करून तो चालू ठेवण्यात आला आहे। याच गोष्टीला आमचा आक्षेप आहे म्हणून आम्ही आज माननीय जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल साहेबांच्याकडे आलेलो आहे की हा तपास असा नुसता तपासावर ठेवून चालणार नाही। हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं अस्मितेचा विषय, आत्मीयतेचा विषय। ज्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला वाव देण्यासाठी, राजाश्रय देण्यासाठी पॅलेस थिएटर उभा केलं होतं 100-150 वर्षापूर्वी, त्याचं नंतर नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह झालं। आणि असं नाट्यगृह ही जाळणारी प्रवृत्ती कोण आहे, ही गुन्हेगारी अवलाद कोण आहे, ही लोकांच्या समोर आलीच पाहिजे। त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। असल्याची तर कोल्हापुरातून धिंड काढली पाहिजे अशा पद्धतीच्या लोकभावना आहेत। म्हणून त्या रिपोर्टाच्या आधारे आम्ही सर्व महापालिकेतील काँग्रेस आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे आघाडीचे नगरसेवक, माजी नगरसेवक निवेदन घेऊन आलोय। आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना सांगितलेलं आहे यामध्ये SITची नेमणूक करा, अजून अत्याधुनिक पद्धतीने तपास झाला पाहिजे। ह्या केशवराव भोसलेला आग लागण्यापूर्वी 1 वर्ष अगोदर जे सुशोभीकरणाचा जे काय 15-20 कोटीचं काम करण्यात आलं होतं त्याच्यावर वेळोवेळी विविध सामाजिक संघटनेनी आरोप केले होते, आक्षेप घेतले होते की सदरचं काम निकृष्ट झाले, गुणवत्ता नाही आहे। आणि तत्कालीन आयुक्तांनी त्या महिन्यापाठीमागे त्याचा चौकशी चालू केली होती आणि त्याचा चौकशी अहवाल येणार होता 2 दिवसात
आणि त्यावेळी आग लागलेली आहे आणि आता तर त्या आगीमध्ये पेट्रोल जन्य पदार्थ आहेत असा अहवाल फॉरेन्सिकचा आलेला आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सुभाष बुचडे, स्वाती कांबळे, स्वाती येवलुजे, प्रवीण सोनवणे, विनायक फाळके, संजय मोहिते यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.